नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मस्तपैकी झणझणीत आणि चटपटीत अशी तोंडाला पाणी आणणारं हे वांग्याची भाजी आणि तीसुद्धा मी इथं बिना वाटणाची केलेली आहे. एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. तर त्याच्यासाठी मी काय केलं, एक कढई घेतली आणि त्याच्यात थोडंसं जास्त तेल ओतलेलं आहे. जरा चमचमीत होण्यासाठी तेल आपण थोडं जास्त ओतूया. आता त्याच्यामध्ये जिरे टाकली आहे आणि कढीपत्ता टाकला आहे. तुम्ही मोहरीसुद्धा टाकू शकता. आता इथं एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. इथं तुम्ही उभा कांदा चिरून घेतला ना तरी काहीच हरकत नाही आहे. आपल्याला कांद्याला छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर मी त्याच्यावर 2 मिनिटासाठी झाकण ठेवते. पहा आता आपला कांदासुद्धा छानपैकी गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता त्याच्यात एक मोठा चमचा भरून मी आलं लसूण पेस्ट टाकली आहे. नसेल ना तर तुम्ही थोडंसं ठेचून जरी घेतलं आलं लसूण ना तरी त्याची चव भन्नाट येऊन जाते. ठीक आहे. आता त्याला छान परतून झाल्यानंतर मसाल्यांमध्ये मी 1 चमचा घरचा मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा हळद पावडर टाकली आहे. थोडंसं पाणी याच्यात ओतून आहे ना या मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्या, म्हणजे मसाल्याचा कच्चटपणा येणार नाही. आता वांगं पहा, मी असे भरून करण्यासारखे चिरलेले नाही आहे, तर एका वांग्याचे 4 भाग करून पुन्हा त्याचे 2 भाग केलेले आहे. म्हणजे वांगं भरत वगैरे बसायची अजिबात गरज नाही आहे. आता मस्तपैकी त्याला संपूर्ण मसाला लागेल इथपर्यंत वांगं परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया. मीठ योग्य प्रमाण टाका मिठाचं. त्याच्यानंतर पुन्हा आपण त्याला परतून घेऊया. 1 मिनटं 2 मिनटासाठी आपण झाकण ठेवूया. गॅस बारीक करून ठेवूया. म्हणजे वांगं पहा छान परतलं गेले आणि छानपैकी त्याला तेल सुटलेलं आहे. असं केल्याने काय होतं, वांगंसुद्धा लवकर शिजतं आणि त्याला पाणीसुद्धा जास्त घालावं लागत नाही. आता मी इथं साधारण 1 कप गरम पाणी टाकलेले. गार पाणी अजिबात टाकू नका, किंवा तुम्हाला अजून रस्सा हवा असेल तरी तुम्ही टाकू शकता. आता इथं वाळलेलं खोबरं मी मिक्सरला बारीक करून 2 चमचे घेतलेले आहे आणि शेंगदाण्याची भरड घेतली आहे साधारण 2 चमचे. तर शेंगदाणे भाजून मग त्याचा कूट केलेला आहे. खूप बारीक त्याची भरड काही करू नका. आता झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं वांगं ठेवून द्या. पाहू शकता आपलं मस्त वांगं शिजून झालेलं आहे. भरपूर सारी कोथिंबीर टाका. एकदम वांगं झणझणीत चटपटीत असं आपलं बनून रेडी होतं. भाकरी चपाती कशाबरोबर सुद्धा तुम्ही सर्व करू शकता. मी इथं काय केलेलं आहे, भाकरी केलेली आहे. त्याच्याबरोबर वांग्याची चव एकदम भन्नाट लागून गेलेली आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी किंवा ही थाळी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. इथं मुगाची मी आमटी बनवली होती. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.